Hello students, Marathi shorthand 80 words per minute. Ready for dictation? अध्यक्ष महाराज, आपल्या देशात आज जी लोकसंख्या वाढली आहे ती तुम्ही वाढवली आहे असे मी म्हणणार नाही, परंतु ही वाढती लोकसंख्या विचारात घेता आपण निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये आवश्यक तेवढी तरतूद केली पाहिजे एवढेच माझे म्हणणे आहे. आपल्या राज्यात पाटबंधारे विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा मुद्दा हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपला भारत देश जरी प्रगतीपथावर गेला असला तरी देशाचा कणा असणाऱ्या शेतकऱ्याकडेही सरकारने आवश्यक तेवढे लक्ष देणे गरजेचे आहे. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण जर मदत करू शकलो नाही तर महाराष्ट्राचा कणा मोडून जाणार आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ 70% शेतकरी हे निसर्गाच्या पाण्यावर शेती करतात. त्यांना पूर्णतः पावसावरच अवलंबून राहावे लागते. अनेकदा पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडतो. त्याच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. अशा परिस्थितीत त्यांच्यापर्यंत आपण मदत पोहोचवू शकलो नाही तर या महाराष्ट्राचा कणाच मोडून जाणार आहे. त्यामुळे आपण सर्वप्रथम त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्रातील हा शेतकरी आज अतिशय कठीण परिस्थितीत सापडला आहे. त्याला आपण मदतीचा हात देणे आवश्यक आहे. आपण आज जेथे आवश्यकता असेल तेथे धरण बांधत आहोत. असे असताना देखील आज राज्यातील जवळजवळ 70% शेतकरी पाण्यावाचून वंचित आहेत. म्हणून या शेतकऱ्यांना शासनाने सरकारी खर्चातून विहिरी बांधून दिल्या पाहिजेत. परंतु आज सरकार त्यांना विहीर बांधण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्यास सांगते. त्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी बांधल्या तरी विहिरींना पाणी लागत नाही. 50-60 हजार रुपये खर्च करून विहीर बांधल्यानंतर पाणी लागत नाही आणि तो शेतकरी कर्जात बुडतो. त्यामुळे तो आत्महत्या करतो. सरकारच्या नवीन कार्यक्रमानुसार प्रत्येक तालुक्यात 25 विहिरी बांधण्यात येणार आहेत. परंतु अशा विहिरी बांधून भागणार नाही. ज्या ज्या शेतामध्ये पुरेसे पाणी असेल त्या त्या शेतामध्ये सरकारने विहिरी घेतल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे. थँक्यू स्टुडंट्स.